या करवलीने धक्का मारला. रडू आदित्य. इट्स द डी डे आणि मम्मा आता हेअरस्टाईल करते. वाव मॉम लुकिंग सो प्रिटी. एक नंबर हा मम्मा, एक नंबर. फुल असं साऊथ इंडियन गर्ली वाटते तू. अजून मी रेडी नाही झाली आहे. इट्स द डी डे. आज लग्न आहे. काल रात्री मला जास्त व्लॉग करता नाही आला कारण की आम्ही सगळे डान्स वगैरे करत होतो. सो आय थॉट आय विल जस्ट लिव्ह इन द मोमेंट. अँड येस अनुष्का, मी व्लॉग नाही केलं काल जास्त. सो माझा फोन पण कुठे होता काय माहिती. बट येस दिस इज वॉट आय एम वेअरिंग. आय एम वेअरिंग साडी. अँड मी माझा आउटफिट नंतर दाखवेन. साऊथ इंडियन गर्ली अनुष्का आहे ना. कोणासारखी दिसते माहिती आहे का? जान्हवी कपूर सारखी दिसते मी. हा बघ इथे दाखव तर. थोडं पास में आहे ना. मला सगळं हे करायला लागेल. आणि आम्ही तर सोडा, आम्ही तर चाय कम पाणी आहोत. तुम्हाला मेन ऍक्ट्रेस दाखवते, श्रीदेवी दाखवते तुम्हाला. एक सेकंड. ओ माय गॉड श्रीदेवी लुक हियर. बघितलं काय सुंदर दिसते बाय. आणि आमचे अनिल कपूर बघायचे आहेत. बघू जरा अनिल कपूर. एक ना झकास. फुल एकदम मॅचिंग केलंय. पप्पा मी आणि मम्मीनी ऑलमोस्ट मॅचिंग केलंय. आणि अनुष्का बीच में गोल्ड है उसका. बट अनुष्का खूप सुंदर दिसते. आता नेक्स्ट लग्न आमच्या अनुष्काचंच होणार आहे 8 वर्षानंतर. मस्त लाइटिंग आली आहे रे, मस्त दिसते. मी थोडीशी मला साऊथ इंडियन लुक करायचं होतं पण मी थोडंसं आता महाराष्ट्रीयन वाईबला गेले ना. माझं साऊथ इंडियन लुक नाही झालाय कारण की मी पदर असं ओपन ठेवलाय. पण अनुष्का आणि मम्मीनी असं फुल साऊथ इंडियन लुक केलंय. अँड येस पप्पाने पंजाबी लुक केलंय. बट येस आता रात्री संध्याकाळी वरात पण आहे. सो आम्ही परत चेंज करणार आहोत. आणि काढलंय लेट्स सी. हां 2 सिरीज बनतील माझ्या ब्लॉगचे. सो या आय विल सी यू देयर. फूले का सेहरा सुहाना लगता है. Back yet again with a new look guys. With a new look. Sorry for the day. Looking as pretty as always. Yes. आम्ही सेम दिसतोय का? प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही. आम्हाला खूप लोक बोलतात की तुम्ही खूप सेम दिसता, तुम्ही ट्विन्स वाटता. सो कमेंट सेक्शन मध्ये प्लीज लेट मी नो. लेट अस नो. डू वी लुक सेम? रिव्ह्यूज. आता मी नाश्ता करायला आलोय कारण की आम्ही कालपासून काय नाही खाल्लंय. काल आम्ही एवढं बिझी होतो डान्स करण्यामध्ये की काय खाल्लं नाही. लाईव्ह रिपोर्ट कर रही हूँ मंडप से. दूल्हा इज गेटिंग रेडी फॉर बारात. हेलो गाइस. सुहाना लगता है. न्यू बिगिनिंग. सो स्टे स्ट्रॉंग बॉयज. छान दिसतोय ना आदित्य. रात से हाय टू माय व्लॉग यार. हाय गाइस. हाय ऑल. हा माझा छोटा भाऊ आहे पण वाटतो किती मोठा माझ्याहून. तू सगळ्यात छोटी वाटते पण याच्यात. मी गोरीच आहे. मी गोरीच आहे. कुठे व्हाईट केस. बापरे किती आदित्य दादाच्या लग्नाचं टेन्शन आलं म्हणून व्हाईट केस आले का? जाम टेन्शन घेतलं तुझ्या लग्नाचं आदित्य. स्ट्रेस एवढा घेतला की फक्त क्लासेस अटेंड करत होती. लग्नाच्या दिवशी आयती आली आहे घरी. काय पडा काय नाही काय पण तेच होतो. ती बघ खुसुराम काय खाते. काय खातेस तू? मनाची जागा चालवत होती.
अशा प्रकारे आदित्याचा लग्न सो अशा प्रकारे आदित्याचं लग्न झालंय. सो 2 शब्द सगळ्यांनी आदित्यबद्दल बोलावे. 2 शब्द. हा 2 शब्द बोल ना. यार अशी सुरुवात ठीक आहे. मला विश्वास होत नाही की आदित्यचं लग्न झालंय. आदित्यला मी इतके दिवस फक्त जिम वेअर मध्ये बघितलेलं. आज पहिल्यांदा ट्रेडिशनल मध्ये बघून मला ते विश्वास होत नाही. 2 शब्द आदित्यबद्दल. इथे आमचा फोटोशूट चालू आहे आणि आमचे जीजू बेबीला सांभाळतायत. माय क्यूटी पाय कोणी किती पाय. असं बेबीला बघितलं आवाजच चेंज होतो ना. आणि ही मम्मी बेबीची मम्मी. आणि तू का ओरडते मला. येते आपले फोटोच नाहीये. मी मध्ये राहणार. ठीक आहे या. नेहमी तू मध्येच असतेस माहितीये. झालं हो आता. डिफरन्स बघितलास तू पहिले तर. हा ना यार. सो आता फायनली लग्न झालंय आणि आता बिदाई. आणि मला गचात अडकलं. नाही मी नाही रडणार आहे. आता लग्न झालं आणि आता बिदाई आहे. सो आदित्य रडणार आहे. आदित्य नाही रडणार. आदित्यच्या दुःखात आम्ही सगळे रडणार. काय होतं सकाळी रडल्यावर असंच होतं. एवढंच 2 शब्द तुला कसं वाटलं. मला खूप छान वाटतं. आदित्यबद्दल 2 शब्द, हरिताबद्दल 2 शब्द आणि लग्नाचा कार्यक्रम कसा झाला. आदित्यबद्दल काय बोलू. सगळं तर तुम्हालाच माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आदित्यला ओळखता. पण तुला एक्साइटमेंट होते आता. एक्साइटमेंट म्हणजे मला सासू बनण्याचा अभिमान आहे आणि आनंद आहे. मोह नाही, माया नाही, नाही हेवा. हरिताचं नाव घेतो, चीज केक बाजूला ठेवा. मला वाईट वाटतं यार. मला नाही. मला वाईट वाटतं. रडू आदित्य. मी ना चाललोय. पोटे फायनली मॅरिड. पण पहिले ते आयरवाली लाईन असेल तर ते ठीक आहे. पोटे कोण आहे. कौन है वो तेरी दुल्हनिया. ते शोधतोय कोण भेटते. ब्रदर की दुल्हन. आदित्यनंतर पहिले मानसीचं लग्न होईल. नाही पहिले पोटेचं होईल नंतर मानसीचं लग्न होईल. आता मी जस्ट पोहोचलोय सो आता मी जस्ट पोहोचलोय. फुल डेडिकेशन मानसी. फुल डेडिकेशन. मी फुल डेडिकेशननी व्लॉग केले. ऑल्दो मी खूप बिझी होती तरी पण. येईल सून माझा व्लॉग येईल. आता मी पोहोचलोय पनवेलला आणि आता मी थोडं नाचणार आहोत. नाही बॅचलर्स वाला उद्या टाकीन मी. हा वाट बघतोय यार आम्ही. सबस्क्रायबर तुझी बिल्डिंग मध्ये. सो गाईज तुम्ही माझे व्लॉग बघतात पण तुम्हाला सबस्क्राईब का नाही करत आहे. एनिवेज आता मी पोहोचलोय इकडे पनवेलला पोहोचलोय. आदित्यच्या घराच्या थोडं पाठीमाग घेऊन तर इथे पण थोडंफार डान्स करणार आणि मग नवरीला घेऊन जाणार आम्ही घरी. सो या ऑल्दो मला बिलकुल पण ताकद नाहीये बट वाव यार मला मेळ्यात जायचंय. मला माझी मराठी सुधारायला लागेल. मला अर्ध इंग्लिश मराठी होऊन जाते.
कैसा असर है. दिवसापासून झोपलो नाहीये तरी पण आम्हाला नाचायचं आहे. 3 दिवस आहे. काय बोलतोय दादा? हा रा विदाउट पावर चालू. हालत तर बघा यार, फुल एकदम हालत डाऊन झाली आहे. बट नाचना इज मस्ट. शकतो आदित्य. ट्रेंड करूया इथे. कसा वाट सोबत तर तुझं तोंड दाखव पहिले, त्याच्यावर समजेल आम्हाला कसं वाटत असेल. ब्लॉग मध्ये यार तुम्ही दोघं यार. फायनली तुम्हाला कसं वाटतंय? यू गाईज आर मॅरिड. चेहरा दाखव, सगळ्यांना समजेल आम्हाला कसं वाटतंय. खूप जास्त एक्झॉस्ट झालेलो आहोत. अगं काय झालं? रडू नको वहिनी. मी सांगते ती कसं वाटतं. वहिनी तुला कसं वाटतंय? आता आम्ही लाईफ टाइम पार्सल आहोत तुझ्या लाईफ मध्ये. लाईफ टाइम पार्सल काय नाही, 2-3 वर्षामध्ये गठोळी बांधणार तुमची पण. अरे तुझा तर तू तर पळून मला एवढं इनोसंट आणि साडी समजता एवढी नाहीये बाई. तुझ्या लग्नासाठी तिने वजन वाढवलंय. तुला उचलायचं काय स्कॉट मारला तिने? काय नाही टोपी घालवली. मी बोललो अनुष्का असं. आमचा रील पण ठरला होता असं, म्हणजे अनुष्का हळदीला असं पहिले असं स्क्वॉट्स मारताना डंबेल असं उचलताना आणि मग नंतर त्याचं ट्रान्झिट टाकणार होतो की मला असं हळदीला उचललं. काय नाही आता अनुष्काने फोटो पण नाही काढले माझ्यावर. पण ते एवढं आलेलं ना जेवा. सो गाईज थँक्यू. सबस्क्राईब काहीतरी बोला यार. सबस्क्राईब करा फॉर मोर कॉन्टेंट. परत लग्न नाही होणार. एकदा माझं लग्न लागलं कॉन्टेंटच्या चक्कर मध्ये. आता कॉन्टेंट इकडे. नेक्स्ट कॉन्टेंट 2 वर्षानंतर नाही बघ असं बोलता. 6 महिन्यांनी. 6 महिन्यात लगेच